नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये 15वा प्रकरण क्षेत्रफळ या प्रकरणातील सराव संच 15.2 मधील सर्व उदाहरणे या ठिकाणी सोडवायचे आहेत। पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सराव संच 15.1 साठी जो आपण व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये आपण समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचं, तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे पाया गुणिले उंची या सूत्रानुसार समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण विविध उदाहरणांद्वारे शिकलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं आहे यावर आधारित या सराव संचातील 4 गणित आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत। तर मुलांनो, अजूनही आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब करावं, सबस्क्राइब करून बेलचं बटन क्लिक करावं जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व तुम्ही गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल। मुलांनो, इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या गणिताचा प्रत्येक सराव संच आणि त्यातील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे, म्हणून गणिताच्या परिपूर्ण अभ्यासासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं ही विनंती करतो। तर इथे पहिलं गणित आहे, एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा। तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचं अतिशय सोपं सूत्र आहे, त्या सूत्राचा आपण वापर करून हे गणित या ठिकाणी सोडवूया। समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार, कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे 1/2 गुणिले कर्ण जे दिले आहेत म्हणून त्या दोन्ही कर्णांच्या लांबीचा गुणाकार आणि त्याला 1/2 ने गुणायचं। अतिशय सोपं सूत्र आहे, त्या सूत्राचा वापर करून आपण हे गणित सोडवूया। तर इथे कर्णांची लांबी किती सांगितलेली आहे 15 सेमी आणि 24 सेमी, मग 1/2 गुणिले 15 गुणिले 24। तर या ठिकाणी या 2 ने या 24 ला भाग जातो, मग 2 ने या 24 ला भागूया, बे 1 बे, बे 1 बे आणि बे दोन्ही 4, म्हणजेच 1 गुणिले 15 म्हणजे किती होतात बेटा, तर 15 होतात। 15 गुणिले 12 झाले या ठिकाणी, मग 15 गुणिले 30 ला 0 हातचे आले 3 आणि 15 1 15, 15 आणि 3 18, 15 गुणिले 30 ला 0 हातचे आले 3 आणि 15 1 15 आणि 3 18, म्हणजेच 180 इथं सेमी आहे, म्हणजेच याचं आपल्याला क्षेत्रफळाचं एकक काय घ्यावं लागतं तर चौरस सेंटीमीटर, म्हणून आपण याला या ठिकाणी चौसेमी असं लिहूया। तर अशा प्रकारे हे अतिशय सोपं सूत्र आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला किमती ठेवल्यानंतर सहजरित्या हे आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढता येते। आता दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे, एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेमी व 14.2 सेमी सांगितलेली आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। परत ते सूत्र लिहायचं, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार, कर्णांच्या लांबीचा गुणाकार बरोबर 1/2 ला 1/2 गुणिले कर्ण किती आहेत 16.5 आणि 14.2, मग आपण इथे 16.5 आहे, याला 2 ने निषेध भाग जात नाही, परंतु या ठिकाणी 14.2 आहे, याला 2 ने निषेध भाग जाऊ शकतो, म्हणून आपण या दुसऱ्या कर्णाला 2 ने भागूया, बे 1 बे, बे 7 14, इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्ह आणि बे 1 बे बरोबर आहे 16.1 गुणिले 16.5 गुणिले 1 16.5 गुणिले 7.1। आता आपण याचं काय करू, गुणाकार करूया। आपल्याला गुणाकार येत नसेल तर मुलांनो याच्यामध्ये दशांश चिन्हाचा गुणाकार करताना इथं दशांश नाही असं समजून गुणाकार करून घ्यायचा आणि तर आलेल्या उत्तरामध्ये इथलं एक स्थळ आणि इथलं एक स्थळ म्हणजे एकूण 2 स्थळांचं दशांश द्यायचं। आता 5 1 5 6 1 6 1 1 1
आणि 7 5 35 ला 5 हातच्याले 3 7 42 आणि 3 45 ला 5 हातच्याले 4 7 1 7 आणि 4 11 म्हणजेच हे 5 6 5 11 ला 1 हातच्याला 1 आणि 2 2 5 7 1 1 तर इथे एका स्थळावर दशांश चिन्ह आहे, इथे एका स्थळावर दशांश चिन्ह आहे, म्हणजे इथं दोन स्थळावर दशांश चिन्ह आहे. 117.15 117.15 चौरस सेंटीमीटर हे झालं या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे दोन उदाहरण बघले. तिसरं आणि चौथं उदाहरण थोडंसं वेगळं आहे, थोडंसं काटेकोरपणे विरुद्ध असत आहे, ते आपण कसं सोडवायचं ते आपण लगेच बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे मित्रांनो. आपण पूर्वीचे जे दोन प्रश्न सोडवले होते त्यामध्ये सरळ सरळ होतं, समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी दिली होती आणि त्या कर्णाच्या लांबीच्या आधारे आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. या सूत्रामध्ये त्या किमती ठेवल्यानंतर आपण उत्तर प्राप्त करत होतो. परंतु या ठिकाणी या समभुज चौकोनाची परिमिती दिलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी समजा ABCD हा समभुज चौकोन आहे आणि याची परिमिती सांगितलेली आहे ती 100 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि याच्या एका कर्णाची लांबी सांगितली 48 सेमी. समजा एक कर्ण AC आहे, या AC या कर्णाची लांबी सांगितलेली आहे 48 सेमी. तर या आधारे आपल्याला याचं पूर्ण क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला दोन कर्णांच्या लांबीची आवश्यकता असते मुलांनो. त्यापैकी एक कर्ण दिला आणि परिमिती दिली, म्हणजे परिमितीच्या आधारे आपल्याला एका बाजूची लांबी काढता येते आणि एक कर्ण दिलेले आहे. मग याच्या दोन्हीच्या आधारे आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी काढता येते आणि त्यावरून नंतर आपल्याला समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापर करून या ठिकाणी आपल्याला या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढता येते. मग पहिल्यांदा आपण इथं चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे असं गृहीत धरला आणि कर्ण AC हा 48 सेंटीमीटर आहे असं गृहीत धरला. त्या चौकोनाची परिमिती किती आहे? 100 सेमी आहे. यावरून प्रथम चौकोनाची बाजू व दुसरा कर्ण BD ची लांबी काढू. हे काढल्याशिवाय आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढता येणार नाही. मग परिमिती, समभुज चौकोनाची परिमिती समभुज चौकोनाची परिमिती बरोबर आहे 4 गुणिले बाजू 4 गुणिले बाजू. मग आता परिमिती सांगितलेली आहे तर 100 सेमी सांगितलेली आहे. हे सूत्र आहे म्हणून परिमिती म्हणजेच काय, तर त्या चौकोनाची म्हणजेच कोणत्याही भूमितिक आकृतीच्या एकूण बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती असते. म्हणजे त्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज 100 सांगितलेली आहे. आणि समभुज चौकोनाच्या परिमिती सूत्र काय आहे तर 4 गुणिले बाजू. समभुज चौकोन असू द्या किंवा चौरस असू द्या, दोघांच्याही परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 100 दिल्यानंतर हे जे 4 गुणाकारामध्ये आहे ते इकडं भागाकारामध्ये येते आणि आपल्याला बाजू प्राप्त होते. म्हणून बाजू बरोबर आहे 100 भागिले 4 बरोबर आहे 100 ला 4 नंतर 25 सेंटीमीटर ही या समभुज चौकोनाची काय आहे म्हणून बाजू आहे 25 सेंटीमीटर. मग आता ही बाजू प्राप्त झाली आपल्याला 25 सेंटीमीटर. आता हा कर्ण आपण AC 48 सेंटीमीटर घेत आहे. दोन्ही पैकी एक कर्ण आपण आपल्याला 48 सांगितलेला आहे. मग हा कर्ण AC 48 असेल तर समभुज चौकोनाचा कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभा करतात हे आपल्याला नियम माहित आहे. मग E हा या दोन्ही कर्णांचा काय आहे? छेदनबिंदू आहे. म्हणून लेंथ ऑफ AE बरोबर आहे 1/2 गुणिले लेंथ ऑफ AC बरोबर आहे 1/2 गुणिले लेंथ ऑफ AC किती सांगितलेला आहे आपल्याला या ठिकाणी 48 सांगितलेला आहे गुणिले 48 बरोबर आहे 48 मधून भाग बे 1 बे 2 4 बे 8 म्हणजे 24 सेंटीमीटर. तर हा 24 काय झाला या ठिकाणी या AE ची लांबी झाली 24 सेंटीमीटर. आता आपल्याला हे काय काढलं आपण 25 सेंटीमीटर आपल्याला बाजू प्राप्त झाली 24 सेंटीमीटर AE चं माप प्राप्त झालं. म्हणजेच आपल्याला या BE चं माप काढता येते. BE चं माप कसं काढता येतं तर पायथागोरसच्या सूत्रानुसार. कारण E या ठिकाणी
इथं काटकोन तयार होत आहे आणि काटकोन त्रिकोण जेव्हा येतो त्या ठिकाणी कर्ण आणि एका बाजूची लांबी आपल्याला माहित असेल तर दुसऱ्या बाजूची लांबी कर्ण वर्गाबरोबर आहे एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग या सूत्रानुसार आपल्याला किती मिळणार दुसऱ्या बाजूची लांबी काढता येते. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर आहे एका बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे सूत्र आहे. मग कर्ण किती आहे मुलांनो कर्ण या ठिकाणी आहे 25 सेंटीमीटर म्हणून कर्ण वर्ग म्हणजे 25 चा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग किती आहे एक बाजू किती आहे 24 सेंटीमीटर 24 चा वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ठिकाणी दुसरी बाजू बीई आहे म्हणजे दुसरी बाजू या ठिकाणी बीई असल्यामुळे लेंथ ऑफ बीई चा वर्ग असा आपण याला लिहू शकतो. मग 25 चा वर्ग होतो 625 बरोबर आहे 24 चा वर्ग होतो 576 अधिक लेंथ ऑफ बीई चा वर्ग म्हणून लेंथ ऑफ बीई चा वर्ग बरोबर आहे 625 वजा 576 बरोबर या दोघांची वजाबाकी केली 15 मधून 6 गेले 9 राहिले आणि इथे राहिले 1 11 मधून 7 गेले 4 राहिले 5 मधून 5 गेले 0 राहिले बीई चा वर्ग बरोबर 49 म्हणून लेंथ ऑफ बीई बरोबर आहे 49 याचं वर्गमूळ घेतलं आपण बीई आणि याचं वर्गमूळ 49 सेकंड येते 7 म्हणजे 49 ची संख्या 7 चा वर्ग आहे म्हणून बीई बरोबर आहे 7 सेंटीमीटर. आता आपल्याला हे बीई ची लांबी 7 सेंटीमीटर प्राप्त झाली. मग आपल्याला बीई ची लांबी प्राप्त झाली ए आपल्याला एसी ची लांबी प्राप्त आहे आपल्याला दोन्ही कर्णांची लांबी आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यापैकी बीई ची लांबी आपल्याला कळली आहे मग त्यावरून ह्या ठिकाणी काटकोन हे जे काटकोन त्रिकोण या ठिकाणी सिद्ध होते म्हणजेच परस्पर विभागले होते म्हणजेच बीई ची लांबी 7 सेंटीमीटर असेल तर बीडी ची लांबी 2 गुणिले 7 सेंटीमीटर असते म्हणजेच म्हणून लेंथ ऑफ बीडी बरोबर आहे 2 गुणिले लेंथ ऑफ बीई बरोबर आहे 2 गुणिले 7 बरोबर आहे 14 सेंटीमीटर. कारण ई या ठिकाणी या समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण परस्परांना दुभागलेले आहेत म्हणजे याचे 2 भाग झाले तर 2 भागापैकी एक भाग जर 7 सेंटीमीटर असेल तर दुसरा भाग सुद्धा किती असेल मला 7 सेंटीमीटर असेल म्हणून 2 गुणिले 7 सेंटीमीटर किती ते 14 सेंटीमीटर आलेले आहे. आता या ठिकाणी आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ याचं सूत्र वापरू शकतो म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार बरोबर आहे 1/2 गुणिले कर्ण किती आहे पहिला कर्ण किती सांगितला होता 48 यांनी सांगितला होता म्हणून 48 आणि दुसरा कर्ण आपण या ठिकाणी काढलेला आहे बीडी तो किती निघाला 14 सेंटीमीटर म्हणजे 1/2 गुणिले 48 गुणिले 14 मग या दोन 48 चा भाग करून 4 बेचोक 8 बरोबर आहे 24 गुणिले 14 14 या 14 चा 28 बेचाळ 14 56 ला 6 चाले 5 14 दुनी 28 28 आणि 5 किती तर 33 336 चौरस सेंटीमीटर. तर अशा प्रकारे वैध आकृतीतील समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण किती काढलेले आहे 336 चौरस सेंटीमीटर. म्हणून समभुज
चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर आहे 336 चौरस सेंटीमीटर। अशा प्रकारे काही उदाहरणांमध्ये आपल्याला विविध क्लू आपल्याला इथे दिलेले असतात आणि त्या क्लूचा वापर करून आपल्याला आवश्यक सर्व बाबी काढाव्या लागतात। जसे या ठिकाणी परिमिती सांगितली होती, परिमितीवरून आपल्याला बाजू काढावी लागली आणि या एका कर्णाची लांबी सांगितली त्या कर्णावरून आपल्याला हे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात या सिद्धांताचा वापर केला। म्हणजेच या ठिकाणी पायथागोरस सूत्राचा वापर करावा लागला आणि त्यानुसार आपण या ठिकाणी या कर्णाचा 2 भाग केल्यानंतर 24 सेंटीमीटर हा कर्णाला प्राप्त होतो आणि 25 सेंटीमीटरची आपल्याला या ठिकाणी बाजू प्राप्त होते आणि त्यावरून मग आपण या दुसऱ्या कर्णाचा अर्धा भाग काढला आहे ठिकाणी याला 7 सेंटीमीटर निघाला। मग हा 7 निघाला म्हणजे या पूर्ण कर्ण बीडीची लांबी 7 गुणिले म्हणजे 14 सेंटीमीटर झाली। मग अशा प्रकारे आपण हे विसर्जन केलेलं सोडवलेलं आहे। लगेच आपण चौथा सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे या ठिकाणी एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाची परिमिती काढा। तर या ठिकाणी एक कर्ण सांगितला। समजा इथे या ठिकाणी या आकृतीमध्ये हा चौकोन ABCD ची आपल्याला या ठिकाणी आकृती काढलेली आहे समभुज चौकोनाची। मग या आकृतीमध्ये 2 कर्ण दाखवले म्हणून AC हा एक कर्ण आहे आणि BD हा एक कर्ण आहे। तर या 2 कर्णांपैकी समजा BD या कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी 30 सेंटीमीटर दिलेली आहे तर आपल्याला याचं क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे आणि एका कर्णाची लांबी दिलेली आहे। यावरून आपण दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आणि दुसऱ्या कर्णाची लांबी काढल्यानंतर आपल्याला याची परिमिती काढायची आहे। परिमिती काढण्यासाठी जसं आपण पूर्वीच्या उदाहरणामध्ये उदाहरण क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी E हा काय आहे या दोन्ही कर्णांचा या ठिकाणी दोन्ही कर्ण या ठिकाणी E या ठिकाणी परस्परांना छेदतात म्हणजेच E या बिंदूमध्ये दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात। काटकोनामध्ये दुभागतात म्हणजे इथे काटकोन तयार होतो म्हणजेच E हा कोन कसा आहे काटकोन आहे याचा माप पदंश आहे। मग याच्या आधारे आपल्याला इथे पायथागोरस प्रमेयाचा वापर करायचा असतो आणि ते पुढे कसं कसं करायचं ते आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर पहिल्यांदा आपण या समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावर आहे 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार या सूत्राचा वापर करून दुसऱ्या कर्णाची लांबी काढूया म्हणजेच कर्ण AC ची लांबी आपण काढूया। म्हणजेच क्षेत्रफळ किती सांगितले या ठिकाणी तर 240 चौरस सेंटीमीटर सांगितले आहे। 240 बरोबर आहे 1/2 गुणिले कर्णाची लांबी म्हणजेच लेंथ ऑफ BD हा एक कर्ण आहे आणि गुणिले लेंथ ऑफ AC हा एक कर्ण आहे म्हणून 240 बरोबर 1/2 गुणिले BD ची लांबी किती आपल्याला 30 दिली आहे गुणिले 30 गुणिले लेंथ ऑफ AC बे 1 उरले म्हणजे झाले 15 झाले म्हणून 240 गुणिले 15 इकडे भागाकारामध्ये लावला होता भागिले 15 होते बरोबर आहे लेंथ ऑफ AC म्हणून लेंथ ऑफ AC बरोबर आहे 15 1 15 15 1 15 9 गुणिले झाले 90 म्हणजेच 90 झाले ते 15 सख 90 म्हणून लेंथ ऑफ AC बरोबर आहे 16 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर म्हणजेच लेंथ ऑफ AC ची लांबी किती सांगितली या ठिकाणी आपल्याला 16 आणि लेंथ ऑफ BD किती आहे 30 आहे। मग आपल्याला E या बिंदूमध्ये हे दोन्ही कर्ण परस्परांना E या बिंदू काटकोनामध्ये छेदतात। AC व BD हे कर्ण परस्परांना E बिंदूत काटकोनात छेदतात काटकोनात दुभागतात असं लिहा दुभागतात म्हणजेच याच्या ठिकाणी समान 2 भागांमध्ये रूपांतर होते। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी लेंथ ऑफ AE आणि लेंथ ऑफ BE सुद्धा काढता येते म्हणून लेंथ ऑफ AE बरोबर आहे 1/2 गुणिले लेंथ ऑफ AC बरोबर 1/2 गुणिले AC ची पूर्ण लांबी किती आहे 16 आहे बरोबर आहे
8 सेमी, बे एक बे आणि बे आठी 16 म्हणजे 8 येते उत्तर. म्हणजे आपल्याला एई किती आलं मुलांनो तर 8 सेमी आलेला आहे. आणि लेंथ ऑफ लेंथ ऑफ बीई बरोबर आहे 1/2 गुणिले लेंथ ऑफ बीडी बरोबर आहे 1/2 गुणिले बीडी ची लांबी किती आहे एकूण 30 सेंटीमीटर आहे गुणिले 30 बरोबर आहे बे एक बे एक पुढला 10 झाले म्हणजे बे 10 15 सेमी. म्हणजेच बीई ची लांबी आपण या ठिकाणी 15 सेमी घेऊया. हे आपण का काढतो मुलांनो तर आपल्याला या ठिकाणी या चौरसाची परिमिती काढायची सांगितलेली आहे. परिमिती काढायची म्हणजेच आपल्याला या बाजूची लांबी माहित पाहिजे. बाजूची लांबी माहित असण्यासाठी या पूर्ण कर्णाची लांबी माहित आहे. कर्णाची लांबी माहित आहे या कर्णाचं या ठिकाणी दोन्ही कर्ण असताना ई या बिंदूमध्ये काटकोनामध्ये दुभागतात म्हणून या ठिकाणी या कर्णाची लांबी इथे अर्धी होती आणि या कर्णाची लांबी इथे अर्धी होती. म्हणजे या 16 चे 8 झाला आणि या 30 चे इथं 15 झालेला आहे. मग या इथे ई या बिंदूमध्ये इथं काय झाला काटकोन त्रिकोण तयार झाला. जेव्हा काटकोन त्रिकोण तयार होत असतो तेव्हा पायथागोरसच्या प्रमेयाचा त्या ठिकाणी वापर करावा लागत असतो. तिथं पायथागोरसच्या प्रमेयाचा निश्चितपणे वापर करून आपण मग इथं काय करायचं या एबी ची लांबी इथे काढू शकतो. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणा किंवा एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणा असे म्हणतात. उंची वर्ग कर्ण काय आहे या ठिकाणी एबी आहे म्हणून लेंथ ऑफ एबी चा वर्ग बरोबर आहे पाया काय आहे या ठिकाणी एई आहे. लेंथ ऑफ बीई चा वर्ग बरोबर आहे एई चा वर्ग म्हणजे किती 8 चा वर्ग अधिक बीई चा वर्ग म्हणजे किती 15 चा वर्ग बरोबर आहे. 8 चा वर्ग होतो 64 आणि 15 चा वर्ग होतो 225 बरोबर आहे. 5 आणि 4 9 आणि 6 आणि 2 8 आणि 2 ला 2 म्हणजे 289 झालेला आहे. म्हणून लेंथ ऑफ एबी म्हणजेच या 289 चं वर्गमूळ 289 चं वर्गमूळ निघते 17 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण ह्या लेंथ ऑफ एबी ची लांबी काढली 17 म्हणजे समभुज चौकोनाची लांबी या ठिकाणी दिलेली आहे 17 सेंटीमीटर. म्हणून समभुज चौकोनाची परिमिती समभुज चौकोनाची लांबी बरोबर आहे 17 सेंटीमीटर. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर आहे 4 गुणिले बाजू बरोबर 4 गुणिले बाजू किती निघाली 17 सेंटीमीटर गेलेली आहे. 17 बरोबर आहे 68 सेंटीमीटर ही या समभुज चौकोनाची आपल्याला या ठिकाणी परिमिती प्राप्त होते. तर म्हणून अशा प्रकारे आपण सराव संच 15.2 मध्ये सर्व 4 गणिते या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर या चारही गणिताचा आपण निश्चितपणे अभ्यास केला असा आणि हे तुम्हाला गणित समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला नक्की आपले चॅनल आवडला असल्यास आपण सर्व मित्रांना शेअर करा.
ती सुद्धा विनंती करतो आणि थांबतो.